ही मुलं, या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. मयांक अँड शिवांश 11 वन मॅन आर्मीचे 12th मॅन कृपया स्टेजवर या. भाईजान 11 विचुंबे संघाचा 12th मॅन आलेला आहे. अद्वैत अजित भोईर कॅप्टन, त्यांचे चिरंजीव, ते म्हणतात की आमचे पप्पा नक्कीच विजयी होतील, है ना? काय वाटतंय तुला अद्वैत? कितवीला आहेस? थर्डला. कोणत्या शाळेमध्ये? रायन. आता सुट्टी ते एन्जॉय करतोय का? हो. काय वाटतंय तुमच्या टीमचं आज काय होईल? जितू. जिंकणार? कोण खेळणार चांगलं? पप्पा. पप्पा चांगले खेळणार असं म्हणतोय अद्वैत. बघूया, पहिलाच चेंडू घेऊन येत आहेत ते गोलंदाज. सतीश देवकर. सतीश पहिला चेंडू घेऊन येत आहेत. आमचे पंच हेमंत कोळी, दीपक बोराडे आणि गणेशजी बाविस्कर या तिन्ही पंचांचा हार्दिक हार्दिक स्वागत. स्वप्नील कांबळे वेलकम. पहिला चेंडू, जरा जोरदार टाळ्यांनी आपण या पहिल्या चेंडूला सन्मान द्यायचा आहे. विचुंबे प्रीमियर लीग मधला पहिला चेंडू कट केला आहे. या चेंडूवर मिळते ती सिंगल रन. पहिल्या चेंडूवर अशिकेश भोईर या कर्णधारानं एक सिंगल रन काढून आपल्या संघाचं आणि स्वतःचं खातं खोललेलं आहे. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बघा. पहिल्या या 5 षटकांच्या सामन्यामध्ये पहिल्या 2 षटकांमध्ये रिस्ट्रिक्शन असणार आहेत ते क्षेत्ररक्षकांसाठी. क्षेत्ररक्षक या पहिल्या षटकामध्ये 2 सर्कलच्या बाहेर ठेवलेले आहेत. एक क्षेत्ररक्षक ठेवलाय लॉंग ऑफ मध्ये उभा आणि दुसरा मिड विकेट मध्ये काऊ कॉर्नर मध्ये एक तैनात केलाय. हो 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 हो, मस्त गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी. 5 षटकांचा हा सामना आहे. या 5 षटकांच्या सामन्यामध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न करतील ते फलंदाज. मात्र भाईजान 11 विचुंबे संघानं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण सजवलंय आणि आज झेल होऊ शकत होता, मात्र चांगली फिल्डिंग. पडले गोलंदाज सतीश देवकर, मात्र या चेंडूवर मिळतीये ती एक सिंगल रन. दोन्ही संघ तुल्यबल आहेत. आज 8 संघ या मैदानावर उतरतील. 8च्या 8 संघांना या मैदानावर आज खेळायला मिळणार आहे, खेळण्याची संधी मिळणार आहे. लीगच्या पहिल्या मॅचेस होतील आणि त्याच्यानंतर विनरचे सामने आज होणार आहेत आणि उद्या लुझरचे सामने होण्याची शक्यता आहे. हा चेंडू राईट आर्म ओव्हर, शॉर्ट पिच चेंडू मारायचा होता ऑफसाइड मध्ये, मात्र शिकेश भोईर कॅप्टन यांना हा काही चेंडू मारता आला नाही. 4 चेंडू आतापर्यंत टाकलेले सतीश देवकरनं. 4 चेंडूमध्ये धावा दिल्यात त्या 2. हा चेंडू फुलटॉस प्रहार केलाय क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून, कव्हर आणि लॉंग ऑफच्या मधून चेंडू तटवला आणि क्षेत्ररक्षक कोसळला, अक्षरशः कोसळलाय. भाया भोईर भरपूर ट्राय केली आहे. भाया बघ जरा लागलंय का? शांत शांत, जोरात हा चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला. पेनकिलर स्प्रे बघा, पाणी द्या. अद्वैत पाणी घेऊन जा. शांत शांत. रक्त आलं असेल तर पेनकिलर स्प्रे नका मारू. जास्त नाही लागलं, थोडंच लागलंय, पण काळजी घ्या. थंडीचे दिवस आहेत त्यामुळे प्रत्येकानं आपापली काळजी घ्या. पण चांगली ट्राय, मस्त ट्राय केली. या चेंडूवर चौकार अडवण्याचा तो नाद प्रयत्न केला तो भायानं, आहे ना? अद्वैत म्हणतोय फुल ट्राय केली भायानं, चौकार अडवण्याचा खूप 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 प्रयत्न केला, मात्र या चेंडूवर मिळतात त्या 4 धावा.
डीजे एक गाणं लावा. प्रयत्न भायानं केला आणि या चेंडूवर चौकार मात्र जातोय. या चौकारानं धावा होत आहेत त्या 6 धावा. भाईजान 11 विचुंबे संघाविरुद्ध मयांक अँड शिवांश 11 वन मॅन आर्मीच्या. वन मॅन आर्मी मयांक अँड शिवांश 11 पोचतोय. तो 6च्या घरामध्ये पहिल्या षटकातील चेंडू संपलेले आहेत आतापर्यंत 5 आणि 5 चेंडूमध्ये धावा झालेल्या आहेत त्या 6. चला पंच स्पीडअप करा, आयोजक सांगतायत. भायानं पहिल्याच षटकामध्ये अप्रतिम असा प्रयत्न केला होता चेंडू अडवण्याचा, मात्र चौकार लगावला तो फलंदाज अशिकेश भोईरनं. हा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मयांक अँड शिवांश 11 वन मॅन आर्मी संघाची धावसंख्या पोहोचते ती बिनबाद 6. डीजे या नाईट विचुंबे प्रीमियर लीगचा आपण थरार अनुभवणार आहोत. 8 संघ या मैदानात उतरतील आज. मयंक अँड शिवांश 11 वन मॅन आर्मी, भाईजान 11, श्री शाहू वॉरियर्स, चॅलेंजर पाडा, लोटस फायटर, अक्षय एंटरप्राइजेस, रेड फायटर आणि नितीन एंटरप्राइजेस अशा 8 संघांना त्यांचा एरिया वाटून दिलेला आहे आणि तिथे त्यांना स्टेज व्यवस्था करण्यात आलेली आहे. तिथे सगळेजण बसलेले आहेत. हार्दिक जुवेकर गोलंदाजीच्या मार्कवर समोरच्या एंडकडून एक्सप्रेस एंडकडून गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतोय. 6 धावा आहेत फक्त. म्हणजे आता विचुंबे मयांक अँड शिवांश 11 वन मॅन आर्मीला धावा जमवायला लागतील आणि प्रयत्न सुरू आहे. कव्हरचा देखणा फटका, चेंडू जातोय कव्हरच्या दिशेने, सीमा पार कव्हर पॉइंटच्या दिशेने. हा मस्त चौकार. एक नावाजलेला फलंदाज आहे, कसलेला फलंदाज आहे. बरीच मैदानं त्यानं गाजवलेली आहेत. एक चौकार मारून आपल्या इनिंग मध्ये भर पाडतोय, धावांमध्ये भर पाडतोय. धावा झालेल्या आहेत त्या 10 हा चेंडू फुल स्पीडनं चेंडू टाकला मिड विकेट मध्ये, सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जातोय. बाळा भोईर यांच्या हातामध्ये हा चेंडू जातोय. या चेंडूवर मिळते ती एक सिंगल. स्ट्राईक रोटेट केला जातोय. 11 धावा 11 रन आलेल्या आहेत त्या धावफलकावर. तर याच दरम्यान मनोहर सुरते साहेबांचं या ठिकाणी शुभागमन, त्यांचं सहर्ष स्वागत. त्याच्या समेत डी के भोईर साहेब आपलं सहर्ष स्वागत यावं. आमचे हसुराम भगत साहेब आपलं आम्ही स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. माजी सरपंच वाघिवली ग्रामपंचायत, निर्मल बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे ओनर अनिल भोईर साहेब, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, आपलंही सहर्ष स्वागत. अशिकेश तयार. हार्दिकचा हा चेंडू टपलवलाय, हवेमध्ये मारलाय आणि हा झेल
झाला नाही, मात्र चांगला प्रयत्न केला. क्षेत्ररक्षण चांगलं होत आहे. थोडीशी आता मिसफिल्ड झाली आहे, पण त्याचा काही फायदा फलंदाजांना उठवता आलेला नाही. या चेंडूवर धावा धावून पूर्ण केलेल्या 2. सेफ लँडिंग झाली चेंडूची. क्षेत्ररक्षक लॉंग ऑन मधून धावत आलेला, मात्र त्याला काही झेल काय टिपता आला नाही. सतीश देवकरनं मात्र धावा वाचवलेल्या आहेत आणि या 2 धावांनी धावसंख्या पोहोचली ती 13. मयांक आणि शिवांश 11. शॉर्ट पिच चेंडू. यष्टीरक्षकांना आपलं काम चोख बजावलेलं आहे. खरं तर हार्दिक जुवेकर हा तेज तर्रार अशी गोलंदाजी करतोय. यंग टॅलेंट आहे ते विचुंब्याचं, आणि हीच तर खासियत आहे या प्रीमियर लीगची. सिनियर्स ज्युनियर्स एकत्र खेळतायत. शॉर्ट पिच चेंडू सरळ मारला, हातामध्ये गेला होता कव्हर पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाच्या, मात्र या चेंडूवर झेल सुटला जातोय. जीवनदान मिळतंय ते फलंदाजांना. फलंदाज अशिकेश भोईर सुटकेचा श्वास सोडतोय आणि आता मात्र खेळण्यासाठी पुन्हा एकदा तयार. या जीवनदानाचा कितपत फायदा उठवेल हे बघणं गरजेचं ठरणार आहे. जेव्हा जेव्हा एखाद्या चांगल्या फलंदाजाला जीवनदान मिळतं तेव्हा तेव्हा आपण रेकॉर्ड पाहिलेले आहेत त्या फलंदाजांचे, आणि हा रेकॉर्ड करण्याच्या प्रयत्नात मिड विकेट सीमारेषे पलीकडे उत्तुंग षटकार अशिकेश भोईर याचा. आल्या होत्या 6. दुसऱ्या षटकामध्ये मात्र धावा येतात 13, म्हणजे 6 + 13 बरोबर 19 धावा धावफलकावर लागतायत आतापर्यंत तरी. मयांक आणि शिवांश 11 वन मॅन आर्मी या संघाच्या. आनंद जनार्दन गोंधळी प्रोप्रायटर दिव्यांश एंटरप्राइजेस सदस्य ग्रामपंचायत विचुंबे अतुल भोईर या दोघांनी मिळून तयार केलेली ही टीम आहे. तर त्यांच्या विरुद्ध अजित भोईर कॅप्टन असलेली भाईजान 11 विचुंबे, जे माजी सरपंच विचुंबे राम मात्रे साहेब आणि ग्रामपंचायत सदस्य विचुंबे भरत पाटील साहेब बिडी. तर याच दरम्यान आपण पाहू यांची शकाल टीम. 40+ चे दमदार खेळाडू प्रवीण पाटील साहेब वामंजे यांचे या ठिकाणी शुभागमन झाले. यावं आपलं सहर्ष स्वागत आहे. यस, क्रिकेट आहे आणि प्रवीण दिसणार नाही असं थोडीच होणार. क्रिकेटशी त्यांची नाळ जोडली गेलेली आहे आणि क्रिकेट गेली कित्येक वर्ष स्वतःही खेळतात. अनेक तरुणांना संधी त्यांनी दिलेली, आणि काल याच मैदानावर फायनल 40+ ची त्यांनी मारलेली आहे. चॅम्पियन ठरलेले आहेत. गोलंदाज तयार सतीश देवकरचा हा चेंडू खणून काढलेला आहे. काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला. मिसफिल्ड होते, कमबॅक केलंय, कव्हरिंग केलंय दुसऱ्या क्षेत्ररक्षकानं. या चेंडूवर मिळतात एकूण 2 धावा. 21 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. काल चतुर्थी होती. 21 आकडा म्हणजे शुभ आकडा समजलं जातं. दुर्वा, आपण 21 दुर्वा वाहतो. 21 लाडूंचा मोदकांचा प्रसाद दिला जातो. आमचे पाहुणे आलेले आहेत. फुलटॉस चेंडू लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. या चेंडूवर मिळते एक सिंगल. किरणजी खानावकर आणि हेमंतजी तरे यांचं आगमन इथे झालं. त्यांना विनंती आहे की त्यांनी कृपया स्टेजवर यावं. या किरणजी खानावकर आणि हेमंत दरे साहेब त्यांना विनंती आहे की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. अतिथी देवो भव, गेस्ट इज गॉड. सध्या 40+ खूप फॉर्म मध्ये आहे ना, सगळीकडे 40+ च्या मॅचेस आहेत. आता मला असं वाटतं अलिबागला रायगड प्रीमियर लीग होणार आहे ती 40+ ची. 40च्या वरील सगळ्या खेळाडूंची प्रीमियर लीग रायगड मधल्या. हा चेंडू बिरकावला स्क्वेअर लेग मध्ये, क्षेत्ररक्षकांना अडवला, 1 धाव घेतली आणि वाह, थ्रो लगेच केला. बिडी हे कव्हरिंग करतायत. संघ मालक या टीमचे स्वतः कव्हरिंग करतायत आणि या चेंडूवर मिळते ती एक सिंगल. या सिंगल रन 23 धावा धावफलकावर लागतात. 23. फलंदाज तयार. रोहित सुरतेनं हवेत मारलाय चेंडू आणि हा झेल सुटतोय. बसून झेल घ्यायचा होता. सतीश
नाराज झालेत थोडेसे देवकर. सतीश थोडेसे नाराज झालेत. मात्र आता काय करणार, शेवटी क्रिकेटमध्ये असं बऱ्याचशा वेळा होत असतं. सोपे झेल सुटतात आणि कठीण झेल टिपले जातात. आणि नाईट रजनीमध्ये तर असे प्रसंग अनेक वेळा आपण पाहिलेले आहेत. रिव्हर्स स्वीपचा फटका मारायचा होता, निर्धाव चेंडू टाकतायत ते सतीश. आतापर्यंत सतीश यांनी 5 चेंडू टाकलेले आहेत, एकही चौकार दिलेला नाही. आणि या 5 चेंडूमध्ये धावा दिल्यात त्या फक्त 5. पहिल्या षटकामध्ये त्यांनी 6 धावा दिलेल्या. दुसरं षटक थोडंसं महागडं होतं. 13 धावा हार्दिक जुवेकरांनी टाकलेलं, ते 13 धावांचं होतं. या षटकामध्ये बघूया. शेवटचा चेंडू प्रहार करायचा होता, घोटना टेकून हा चेंडू मारायचा होता. हे दुसरं षटक संपल्याचा इशारा पंचांकडून येतोय. आणि 2-3 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या आपण पाहतोय मयांक अँड शिवांश 11 वन मॅन आर्मी संघाच्या खात्यात 24 डीजे. VBP संघाचे संघमालक राम पाटील मैदानामध्ये खेळतायत. ऑरेंज शूज. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल किरणदादा कानावकर नावडे यांचं या ठिकाणी शुभागमन. आणि त्यांच्या समवेत आपण पाहू शकाल हेमंतजी दरे साहेब यांचं या ठिकाणी आगमन. यावं आपलं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या वतीनं. नाही आलेल्या इथे प्रत्येक पाहुण्याचा मान सन्मान या विचुंबे प्रीमियर लीग मध्ये केला जातोय. संघाचे संघमालक बघूया बीडी ओव्हर घेतील का असे प्रवीण इथून विचारतायत आम्हाला. पण बघूया, हे 4थं षटक आहे. हे 4थं षटक कोण घेऊन येतोय? हर्षद भोईर गोलंदाजी करणार. 4 खेळाडू सर्कलच्या आत, बाकीचे सगळे सीमारेषेने चिटकून उभे केलेत. आणि हा झेल घेतलेला नाही. पंच सांगतायत टप्पा पडला, खाली पडला हा चेंडू. डाईव्ह लगावण्याचा प्रयत्न आमचे भाया भोईर विकेट किपर करतायत. आणि या चेंडूवर मिळतायत एकही नाही, 0 रन. जखमी अवस्थेमध्ये बॉल पकडलेला आहे, त्यामुळे विकेट नाही. ओ मस्त टोलवला हा चेंडू मिड विकेट मध्ये. मात्र हा झेल सुटतोय. सतीश देवकर यांच्याकडून झेल सुटतोय. त्यांच्या गोलंदाजीवर जेव्हा झेल सुटलेला तेव्हा ते भरपूर रागावलेले. आता स्वतःकडूनच इथे झेल सुटतोय. आणि नाईट आधीच सांगितलेलं आपण की नाईट टुर्नामेंटमध्ये अशा मिस्टेक्स होतात, कारण प्रकाश कमी असतो, सिच्युएशन वेगळ्या असतात, थोडंसं प्रेशर असतं. आणि अशा प्रेशरमध्ये सोपे झेल सुटले जातात. हो जोरदार हिट करण्याचा प्रयत्न. आणि हा झेल टिपलेला आहे. अजित भोईर या स्वतः कर्णधारानं. फलंदाज बाद अशिकेश भोईर. स्कोरर आमचे कांचन पालकर, ज्यांनी खूप मोठ्या मॅचेस केलेल्या आहेत. आणि काही दिवसापूर्वी आपण बघितली असेल क्लिप त्यांची आलेली. आमची चंदू शेट्टे सर अनाउन्सिंग करत होते. सतीश देवकर साहेबांचीच टुर्नामेंट ती होती. आणि त्या टुर्नामेंटमध्ये कांचन पालकर यांचा मान सन्मान करण्यात आला. त्यांनी जो लेखाजोखा सादर केला त्याबद्दल कांचन पालकर, रायगड समालोचक असोसिएशनचे सदस्य, त्यांचंही हार्दिक स्वागत. भाईजान 11 विचुंबे विरुद्ध मयांक अँड शिवांश 11 वन मॅन आर्मी असा हा सामना आपण इथे पाहतोय. नाणेफेक जिंकली अजित भोईरनं. निर्णय घेतला तो क्षेत्रक्षणाचा. आणि आत्ता स्थिती बघा फलंदाजी करताना मयांक 11ची ती
एक बाद 25. सुंदर चेंडू. मयंक इलेव्हन आपला 12वा खेळाडू पाठवा. धीरज मोरे मैदानात उतरलेले आहेत. धीरज मोरे तयार वन डाऊन पोझिशनला आलेत. हो, अशी जर फलंदाजी राहिली तर मात्र कठीण परिस्थिती येऊ शकते ती मयांक अँड शिवांश इलेव्हन वन मॅन आर्मी संघावर. संघमालक आनंद गोंधळी आणि अतुल भोईर साहेब बघत असेल की धावांचा पाऊस यायला पाहिजे. खरं तर या 5 षटकांमध्ये कमीत कमी 60 तरी धावा येणं गरजेचं आहे, परंतु 25 धावा या 3 षटकांमध्ये आलेल्या आहेत. आता काय होईल? वाईटचा इशारा, पंचांकडून वाईटचा इशारा येतोय. गणेश बाविस्कर सरांनी वाईट डिक्लेअर केलेला आहे. एका धावेची भर पडते. एका धावेनं 26 धावा धावफलकावर लागतात. हा चेंडू, हा चेंडू हो, वाईट, दुसरा वाईट या षटकातील. अजित भोईर थोडेसे पिसळलेले आहेत, भडकलेले आहेत आपल्या गोलंदाजावर. स्टंप टू स्टंप गोलंदाजी कर असं ते सांगतायत. मारलं तरी चालेल, फलंदाज त्यासाठी तर आलेला आहे मैदानामध्ये, परंतु एक्स्ट्रा रन आपण द्यायच्या नाहीयेत. सतीश इकडून ओरडतात की फिल्डिंग चांगली करा जेणेकरून चौकार नाही गेले पाहिजेत, रन सेव्ह झाल्या पाहिजेत. फुल टॉस चेंडू प्रहार केलाय लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून हा चेंडू मारायचा प्रयत्न. एकच सिंगल रन या चेंडूवर मिळते. या एका सिंगलनं 28 धावा धावफलकावर लागतात. येस, आमचे या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस आणि 40 प्लसचे दमदार खेळाडू विनोद भाऊ यावं आपण व्यासपीठावरती. आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या वतीनं. सर, जशी सुरुवात हवी होती तशी मिळाली नाहीये, कारण आशिकेश सारखा फलंदाज असताना देखील या 4 ओव्हरमध्ये धावा थोड्याशा त्या संघासाठी कमी पडतायत. हा नक्कीच, मी म्हणालोच की 60 ते 70 धावा या 5 षटकांच्या मॅच मध्ये पाहिजेत आणि ही पहिलीच मॅच आहे. आताच आपण काही दोन दिवसापूर्वीच म्हणजे परवा दिवशीच नाईटची स्पर्धा या मैदानावरती झाली ग्रामीणची, आणि या 5 षटकांमध्ये जवळजवळ 40 ते 45 धावा भरपूर होत होत्या गोलंदाजांसाठी. म्हणजे कदाचित थोड्या क्वचित अशा मॅचेस जर सोडल्या तर तिथे धावा बांधल्या गेल्या नाही. म्हणजे ही विकेट गोलंदाजांना अनुकूल आहे, आणि जर का गोलंदाजांना अनुकूल विकेट असेल तर 50-55 धावा पण पुरेशा होऊ शकतात. तर गोलंदाजाला सुवर्ण संधी असेल बघा. आजचे आमचे प्रमुख अतिथी नवडे गावचे सुप्रसिद्ध उद्योजक किरणदादा कानावकर आणि पडगे गावचे उद्योजक आमचे हेमंत शेठ दरे यांच्या वतीने विकेट हॅट्रिक साठी राज सर्व्हिस सेंटरचे ओनर रामबाई पाटील यांच्यासाठी 3000 रुपयाचं पारितोषिक. बघूया 40 प्लसचे विचुंबे संघाचे पॅकर आहेत ते. स्वतः चेंडू हातामध्ये त्यांनी घेतलेला आहे. घरेलू मैदान आहे, होम ग्राउंड आहे, त्यांना चप्पा चप्पा या मैदानाचा माहिती आहे. मात्र समोर उभा आहे तो रोहित सुरते. धीरज धीरज धीरजनं प्रहार केलाय आणि हा झेल होता होता सुटलेला आहे. हा झेल ऐसा लगा की लगान का फिल्डर आया. हा, आणि हा सोपा झेल सुटलाय. मात्र धावचीत होईल का? नाही 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 नाही, बाल बाल बच गए. मुद्दे लाख चाहे तो क्या होता है, वही होता है जो मंजूर खुदा होता है. किती चान्सेस होत्या ओ लाले, अरे ये क्या कर रहा है. बीडी शेठ तो थोडेसे फडक रहे. नाही, भडकणारच ना बीडी शेठ. ते म्हणतात मी टीम पॅक केलेली आहे, मी ओनर आहे, आणि तुम्ही असं काय करताय. तर याच दरम्यान MB फिटनेसचे सर्वे सर्वा तथा रायगड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध सडीशपट्टू महेश भिंगारकर आपल्या सुपुत्र समेत येत आहेत. एव्हन जोडी तुम्ही त्यांची या ठिकाणी पाहू शकाल. या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. वीर अँड तेज 31 3 ना 3 धावून काढल्या. भोईर साहेब इकडून तिकडून इकडून तिकडून चेंडू खूप धावला मैदानावर, आणि फिल्डर पण खूप धावले. हा चेंडू खणून काढलाय. एक सिंगल निश्चितच झालेली आहे. दुसरी पण आता घेणार नाही, कारण या अगोदरच्या चेंडूवर 3 मिळालेल्या, 2 चेंडूमध्ये 4 धावा आलेल्या, आणि एकूण धावा आतापर्यंत मयांक अँड शिवांश इलेव्हन वन मॅन आर्मी संघाच्या 1 बाद 32, 32 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. अशी स्थिती, अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. शेवटचं षटक डेफ्थ ओव्हर आहे ते राम पाटील साहेबांचं.
तिसरा चेंडू राम पाटील साहेब तयार. हा चेंडू पायावर टाकलाय, जोरदार अपील केला, LBW चा अपील आहे. पंचांनी दात फेटाळली आहे. लेग बाईटचा इशारा पंचांकडून. तर एक सिंगल. शरीरपटू महेश भिंगारकर MP फिटनेसचे ओनर आज आपल्या सुपुत्र सहित तुम्ही पाहू शकाल A1 जोडी टिचक्याव टिचक्याव. वीर आणि तेजला तुम्ही पाहू शकाल, आपलं स्वागत आहे. 4 तारखेला शरीर सौष्ठव स्पर्धा आहे रसायनीला, संदीप मुंडे साहेबांनी ठेवलेली आहे. रायगड श्री. हो मारलाय चेंडू, मात्र अजित भोईर आता सोडणार नाही. सुंदर झेल टिपलाय. दुसरी विकेट जाते, ती फलंदाज रोहित सुरतेची. धावफलकावर लागलेत आतापर्यंत आणि विकेट गेलेल्या आहेत त्या 2. मयांक आणि शिवांश 11 वन मॅन आर्मी संघाच्या. भाईजान 11 विचुंबे संघ आत्ता तरी प्रवीण थोडासा मजबूत स्थितीमध्ये मला वाटतोय, कारण धावा नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारून त्यांनी धावा एवढ्या दिलेल्या नाहीयेत. हा चेंडू भिरकावायचा होता, मात्र धावचित होतोय तो फलंदाज धीरज मोरे. जे आणि सँडी भाई त्यांचं मनापासून आपण धन्यवाद व्यक्त करूया. सुंदर सुंदर गीतं लावतायत आणि ही म्युझिक थेरपी आहे ना, ही म्युझिक थेरपी खेळाडूंना काम ठेवत असते, शांत ठेवत असते आणि त्यांना एक चांगलं क्रिकेट खेळण्यासाठी भाग पडत असते. फलंदाज मैदानात येतोय अतुल भोईर, स्वतः ओनर आलेले आहेत. अतुल भोईर विचंबे ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत, खेळण्यासाठी आलेत. हा चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जातोय आणि हाही चेंडू फलंदाज बाद होतोय. फलंदाज बाद अतुल भोईर. येस अंपायर, आउट नाही ना? अतुल यावं आतमध्ये. हा यस यस 5 ओव्हर, तेच 5 षटकं तर संपले. आर्मी मॅन समीर धुंद्रेकर साहेब या स्पर्धेतून रजा घेत असताना विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत. तर नेक्स्ट मॅच बघा, चैलेंजर पाड़ा आणि श्री शाहू वॉरियर्स. चलिए, 2 दिग्गज टीमों के बीच में लड़ाई नजर आएगी. चैलेंजर पाड़ा टीम के बिल्कुल आप पैकर देख सकते हैं, किशोर सुरते माजी उपसरपंच विचुंबे, चेतन सुरते विद्यमान ग्राम पंचायत सदस्य वागेश्वर एंटरप्राइजेस और 7000 दिव्येश एंटरप्राइजेस के ओनर चेतन भिंगारकर, और एक कप्तान होंगे अविनाश, और एक तरफ श्री शाहू वॉरियर्स के कप्तान होंगे जगदीश भिंगारकर, और पैकर होंगे विवेक भोईर, जिनकी सौभाग्यवती श्रावणीताई विवेक भोईर विद्यमान सदस्य है विचंबे ग्राम पंचायत के, और नीलेश मात्रे और आकाश पाटिल माजी सरपंच स्नेही एंटरप्राइजेस के ओनर, ये इस टीम के पैकर है. तर समीरजी धुंद्रेकर साहेब माजी ग्रामपंचायत विद्यमान ग्रामपंचायत सदस्य माजी सैनिक यांच्या वतीनं आमच्या कॉमेंट्रीसाठी 1000 रुपयाचा पारितोषिक आलाय. त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं स्वागत करतो. आणि विचंबे म्हणते प्रीमियर लीग म्हटल्यानंतर नेहमीच खेळाडूंना प्रोत्साहन, समालोचकांना प्रोत्साहन, त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. हे रिटायर्ड आर्मी मॅन आहेत आणि त्यांचं खरं आपल्याला अभिमान असलाच पाहिजे. त्यांचं मनापासून आपण धन्यवाद व्यक्त करूया. या आर्मी मॅनसाठी एक शेअर आहे प्रवीण, ते म्हणतात ना की दुनिया में मिल जाएंगे आशिक कई. तर या ठिकाणी आपण पाहू शकाल, आपण ओमकार यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. तर मानसी फार्म हाऊसचे ओनर या ठिकाणी आपण पाहू शकाल ओमकार पाटील यांचं आगमन झालंय. आणि त्यांच्या समेत बीडी शेठ पाटील इनके सुपुत्र
बिल्कुल उनके कदमों के ऊपर कदम रखते हुए उनका तिल भी नहीं छोड़ा। बिल्कुल आप देख सकते हैं विपुल, इनका भी आगमन, आपका स्वागत है विपुल। तर श्री शाहू वॉरियर्स विचुंबे संघाचे कॅप्टन या ठिकाणी जगदीश भिंगारकर उपस्थित झालेत आणि अविनाश पोईर लोटस चॅलेंजर पाडा। तर मनोहर सुरते यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते आपण टॉस करायचं आहे दोन टीम मध्ये। नाही आता नोटच उडवायची वेळ आलेली आहे, कारण कॉईन नसतात बऱ्याचशा वेळेला। चला सलामीची जोडी पाठवा मैदानात। आमचे प्रमोद भिंगारकर साहेब भाऊ मैदानामध्ये गेलेले आहेत आणि भाऊचे आमचे खंदे समर्थक गणेश बाविस्कर। नाही, भाऊंचे खंदे समर्थक एकच, कोण? प्रमोद म्हात्रे भाऊ। 30 चेंडू मध्ये 34 धावांची गरज आहे, 33च धावा झाल्या, धावा तेवढ्या झाल्याच नाही म्हणजे। चला अजय, आपली सलामीची जोडी लगेचच मैदानात जाऊ द्या। भाईजान 11 संघ बेडी शेठ पाटील आणि रामबाई म्हात्रे यांनी पुरस्कृत केलेला संघ कॅप्टन अजित, आपणास विनंती असेल की जास्त उशीर करू नका की आपली सलामीची जोडी लगेचच मैदानात जाऊ द्या। 6.80 धावांच्या सरासरीनं धावायचं आहे आणि जिंकण्यासाठी ते भाईजान 11 विचुंबे संघाला। बघूया राम म्हात्रे साहेबांचा संघ आणि भरत पाटील साहेबांचा संघ या मैदानात कोणत्या तयारीनिशी उतरतोय। ही विचुंबे प्रीमियर लीग आहे आणि या विचुंबे प्रीमियर लीगचा थरार आपण सगळेजण इथे अनुभवतोय। सगळ्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत। खरं तर या स्पर्धेमध्ये एकूण 8 संघ खेळणार आहेत आणि या 8 संघांमधील पहिला सामना मैदानावर खेळवला जातोय तो मयांक अँड शिवांश 11 वन मॅन आर्मी वर्सेस भाईजान 11 विचुंबे। सलामीची जोडी मैदानात आलेली आहे। डीजे मास्टर त्यांच्यासाठी एक चांगलं गीत असेल तर लावा। ठिकाणी आपण पाहू शकाल भागेश सुरते यांचं आगमन झालंय। आल्याच लांबशी जरा थोडंसं डाऊट वाटलं की नक्की भागेश सुरते आहेत की नाही। यावं, आपलं सहर्ष स्वागत आहे। विचुंबे म्हटल्यानंतर त्यांचा माहेर घर आहेच। त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत। बरेचसे पाहुणे आज व्यासपीठावर यस, गिरीश उपस्थित चिमणे राहतील। गिरीश चिमणे देखील आले, ते उत्कृष्ट खेळाडू जुई गावचे। गिरीश, यावं, आपलंही सहर्ष स्वागत। जुईगाव म्हटलं की चिमणे बंधू, सगळ्या चिमणे परिवाराचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत। जिंकायला धावा पाहिजे त्या 6.80 धावांची सरासरी, म्हणजे 1-2 केलं तरी चालेल, पण जर सामना लवकर संपवायचा असेल तर पहिल्या षटकामध्ये षटकार चौकार ठोकले तर हा सामना सहज जिंकू शकेल। ती राम म्हात्रे साहेबांची आणि भरत पाटील साहेबांची भाईजान 11 विचुंबे। पाहुण्यांना विनंती आहे चिमणे साहेबांना आणि त्यांच्याबरोबर आलेल्या सुरते साहेबांना की व्यासपीठावर आपण यावं। क्षेत्रक्षण सजवलंय मयांक अँड शिवांश 11 वन मॅन आर्मी संघानं। धावा कमी आहेत, सुरुवात चांगली व्हायला पाहिजे गोलंदाजीची। हा चेंडू खणून काढलेला ऑफस्टंपच्या बाहेर होता, क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जातोय आणि या चेंडूवर मिळते ती एक सिंगल रन। एका धावेनं स्वतःचं आणि संघाचं खातं खोलतोय फलंदाज अजित भोईर। स्वतः कॅप्टन आता आलेले आहेत संघाची बाजू सांभाळण्यासाठी। अजित भोईर रायगड टेनिस क्रिकेटमधलं एक मोठं नाव आहे, बरेचसे रेकॉर्ड्स या प्लेयरने केलेले आहेत। मात्र आता स्ट्राईक आहे तो सतीश देवकर यांना। हो 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 हो, क्या बात आहे, मस्त गोलंदाजी, तेज तर्रार गोलंदाजी, गोळीसारखा शूट झाला
चेंडू तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय आणि जर अशी गोलंदाजी जर केली तर निश्चितच फायदेमंद गोलंदाजी ठरू शकते ती रोहित सुरतेची. ईट का जवाब पत्थर से द्यावा लागेल, जशास तसं उत्तर द्यावं लागेल, ठोशास ठोसा असं उत्तर द्यावं लागेल ते गोलंदाजांना, कारण लो स्कोरिंग मॅच आहे. झटपट क्रिकेटमध्ये या मर्यादित षटकांच्या सामन्यामध्ये आपण बघतोय की 6-7चा ॲव्हरेज म्हणजे गोलंदाजांना अनुकूल नसतो. फलंदाज फायदा उठवतायत. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू तटवला, मात्र चांगलं कव्हरिंग होतंय, चेंडूची फेकी होतीये. 2 धावा या चेंडूवर. या 2 धावांनी 3 धावा दाफलकावर लागतायत त्या भाईजान 11 विचुंबे संघाच्या. तर याच दरम्यान विचुंबे ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य रोशन ट्रान्सपोर्टचे ओनर सन्मान्य रोशन पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालं. त्यांना विनंती असेल, रोशन पाटील साहेब आपण यावं व्यासपीठावरती, आपलं सहर्ष स्वागत. विनोद भाऊ भोईर इन ऍक्शन मध्ये तुम्ही पाहू शकाल. थोड्या वेळास तेही तुम्हाला फलंदाजी करताना पाहायला मिळतील. रोशन शेठ यावं, आपलं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या वतीनं. आशिकेश भोईर यांच्याकडेच मला असं वाटतं सगळे चेंडू मारले गेलेले आहेत. त्यांनी सगळेचे सगळे चेंडू त्यांनी अडवलेले आहेत. रोहित सुरते तयार. हा चेंडू बॅटची कडा घेऊन जातोय आणि हे काय झालं, झेल पण सुटला, तिकडे रनआउट पण चा चान्स पण हुकला आणि बाल बच गए ते अजित भोईर. फोटोग्राफर आमचे फोटो काढतायत, त्यांनाही मनापासून आपण धन्यवाद देऊया. आणि अतिशय सुंदर सुंदर फोटो त्यांनी मैदानाचे पण घेतलेले आहेत. त्यानंतर खेळाडू जेव्हा उभे होते त्यांचं घेतले. आमचे भाऊ आलेले आहेत या विचुंबे क्रिकेटची आन बान शान, पोलीसमॅन विनोद भोईर यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांच्या समेत दिलशेर साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. दिलशेर साहेब आपण आपण कारण विनोद भाऊ यांचे आज बॅटिंग पाहण्यासाठी करायचे आले असतील आणि दिलशेर साहेब आपला आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. भाऊ, आपके खंदे समर्थक प्रमोद कहीं नजर नहीं आ रहे. आ जाएंगे, वो भी आ जाएंगे. मेरे करण अर्जुन आएंगे. आहेत बघा, तिकडे हात केला बघा. भाऊ एकच वादा. आलंय ते रोहित सुरते पहिलं षटक टाकलं. रोहित सुरतेने धावा दिल्या त्या फक्त 7, म्हणजे जशाच तसं उत्तर दिलेलं आहे. 6.80 धावांची सरासरी पाहिजे होती आणि तसंच झालेलं आहे. 7 धावा पहिल्या षटकामध्ये आलेल्या आहेत. अजूनही 24 चेंडू शिल्लक आहेत. 27 धावांची गरज आहे. लाईव्हला आपण बघू शकता प्रमोद म्हात्रे कसे डौलानं चालत येत आहेत बघा, आनंदात चालत येत आहेत, हात वरती करून सगळ्यांना अभिवादन करतायत. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि हीच तर मजा आहे विचुंबे प्रीमियर लीगची. प्रत्येक खेळाडूनं त्याच्याबरोबर प्रेक्षकांना आणि विचुंबेकरांना आनंद घ्यावा, हाच खरा उद्देश या विचुंबे प्रीमियर लीगचा राहिलेला आहे. चिमणे सर, तुमचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. 24 चेंडूमध्ये अजूनही 27 धावांची गरज आहे. आणि गोलंदाजीमध्ये परिवर्तन. गोलंदाज तयार. राईट आर्म ओव्हर, फुल टॉस. चेंडू तटवला, क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, कव्हर मध्ये चेंडू जातोय. नो बॉलचा इशारा पंचांकडून येतोय. फिल्डिंग मिस्टेक. धीरज गोलंदाजी करत होता, मात्र कर्णधार ऋषिकेश यांनी क्षेत्ररक्षण बरोबर नाही लावलं. 3 खेळाडू या कोपऱ्यामध्ये लावले, त्यामुळे नो बॉल पंचांनी डिक्लेअर केलेला आहे. आणि या नो बॉल मुळे नो पण बॉल आणि त्याच्याबरोबर धावून काढलेली 1 अशा एकूण 2 धावा मिळतात. डीजे
अंदाजे राहिली तर हा सामना लवकर संपवतील कदाचित भाईजान 11 विचुंबे संघ, कारण क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून हा चेंडू मारला आणि 13 धावांपर्यंत मजल मारले. फ्लिक केलाय चेंडू, गॅप मध्ये ढकललेला, स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या मधून चेंडू तटवला जातोय. क्षेत्ररक्षक येत आहेत, फिल्डिंग करतायत, चेंडूची फेकी करतायत रोहित सुरते. तोपर्यंत धावा या चेंडूवर मिळतायत त्या 2. तर हेमंत भगत यांचं देखील आगमन झालं. हेमंत यावं व्यासपीठावरती. आपलंही सहर्ष स्वागत. भागेश सुरते, गिरीश चिमणे आपण देखील यावं. आपलंही सहर्ष स्वागत. धीरज मोरे, आतापर्यंत धीरज मोरेनं 2 चेंडू टाकलेले आहेत. 8 धावा दिले. टपलवलाय चेंडू. हो, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न मात्र या चेंडूवर मिळते ती एक सिंगल. दोन्ही फलंदाजांनी ठरवलंय की एकही विकेट घालवायची नाही. इकडे तिकडे चेंडू मारायचे, क्षेत्ररक्षकांना पळवायचं आणि धावा जमवायच्या, असं तंत्र या फलंदाजांनी घेतलेलं आहे. प्रहार केलाय, जोरदार हिट केली आहे. लॉंग ऑन सीमारेषे पलीकडे उत्तुंग असा षटकार मारतोय तो फलंदाज अजित भोईर. बोला. श्रीराम. डबल हिंद केसरी बकासूर महागुरु MD गडगे. जय श्रीरामचा नारा सर्वत्र आपल्याला ऐकायला मिळतोय. जिकडे तिकडे राम मंदिराचा जयघोष आहे. आणि आता 2, 3, 4 तारखेला जी सुप्रीमो ट्रॉफी मोपाड्यामध्ये होणार आहे, त्या सुप्रीमो ट्रॉफीचं डेकोरेशनच राम मंदिराचं आहे. त्यामुळे सगळ्यांना विनंती राहील आमची की तिथे तुम्ही या. हुबेहूब राम मंदिर तिथे उभारण्यात येणार आहे कृत्रिम. त्या राम मंदिराचा आपण दर्शन घेण्यासाठी नक्की सगळ्यांना सुप्रीमो ट्रॉफीमध्ये आम्ही निमंत्रित करतो, जी रायगड जिल्ह्यातील फार मोठी स्पर्धा आहे. 2, 3, 4 फेब्रुवारीला DJ. हॅलो, 2 षटकं झालेली आहेत. पहिल्या षटकामध्ये धावा आलेल्या आहेत 7. दुसऱ्या षटकामध्ये धावा येत आहेत त्यात 16. खरं तर विचुंबे प्रीमियर लीग 2024 चा थरार आपण अनुभवतोय आणि जो संघ जिंकेल त्यानं बिंदास एन्जॉय करा, नाचा, गा, उड्या मारा, काही करा असं जॉन्टी मात्रेंनी सांगितलेलं आहे. कारण इथे आनंदासाठी आपण या विचुंबे प्रीमियर लीगचं आणि आयोजन सर, केलं. जर पाणी तुम्हाला पाहिजे असेल तर इथून मागा, तिकडून पाणी नका घेऊ, कारण कदाचित त्यात पाणी नसू शकतो, दुसरा घासू शकतो. सावधान, सेफ्टी फर्स्ट. ढकललाय चेंडू आणि या चेंडूवर एकच धाव होती. तिथे 2 धावा धावून पूर्ण केलेल्या आहेत फलंदाजांनी. रनिंग बिटवीन द विकेट पण चांगली आहे. 25 धावा आतापर्यंत धावफलकावर लागलेल्या. 3रं षटक प्रगती पथावर आहे. अजूनही बरेचसे चेंडू शिल्लक आहेत. घे 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 म्हणाला, मात्र चेंडू गेला 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून 4 धावांसाठी चौकार. गरज आहे फक्त जिंकण्यासाठी. धावा झालेल्या 33 धावा केल्या होत्या समोरच्या मायांकन शिवांश 11 वन मॅन आर्मीनं. भाईजान 11
फटका मारून हा सामना जिंकायचा होता आणि चौकार मारून हा सामना जिंकवतायत ते अजित भोईर. भाईजान आणि- 11 विचुंबे संघाला Yes, डीजे yes, सलामी दिली, पहिली सलामी दिली आहे डीजे.